राज्यात विधानसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे। याच अनुषंगाने राज्यातील प्रत्येक मतदारसंघात हालचालींना आता मोठा वेग आलेला आहे। आमदार, नेते, इच्छुक उमेदवार तसेच कार्यकर्ते झपाट्याने निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र राज्यातील प्रत्येक मतदारसंघात दिसतंय। याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून महायुतीच्या प्रस्थापित उमेदवारांच्या विरोधात तगडं आव्हान देतील अशी उमेदवारांची चाचपणी देखील सुरू आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अत्यंत विश्वासू व शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांना महाविकास आघाडीकडून तगडं आव्हान मिळण्याची व्यूहरचना करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राजू शिंदे हे मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे सलग 3 वेळा या मतदारसंघामध्ये निवडून आलेल्या संजय शिरसाटांना यावेळी उद्धव ठाकरेंकडून तसेच महाविकास आघाडीकडून काटेकी टक्कर मिळणार का? त्याचप्रमाणे शिवसेनेत झालेल्या बंडामुळे शिरसाटांना उद्धव ठाकरेंचा उमेदवार आव्हान देणार का? हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी श्रीशैल स्वामी आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोज नवीन राजकीय घटना समोर येत आहेत। याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। या मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते व आमदार संजय शिरसाट यांच्यासमोर मोठं आव्हान असेल अशी चर्चा सुरू आहे। संजय शिरसाटांच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे राजू शिंदे हे उमेदवार असतील। राजू शिंदे हे छत्रपती संभाजीनगरचे माजी उपमहापौर आहेत। तसेच गेल्या महिन्यामध्ये राजू शिंदे यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला। त्यावेळी उद्धव ठाकरेंनी राजू शिंदेंची विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती केली आणि या नियुक्तीनंतरच राजू शिंदे हे विधानसभेचे उमेदवार असतील असं देखील घोषणा उद्धव ठाकरेंनी केली। 2019च्या निवडणुकीमध्ये राजू शिंदेंनी अपक्ष निवडणूक लढवली, परंतु त्यांचा यामध्ये पराभव झाला। या निवडणुकीवेळी शिवसेना भाजप युती असताना अधिकृत उमेदवार असलेल्या संजय शिरसाटांच्या विरोधात बंडखोरी केली होती व भाजपचा याला पाठिंबा असल्याचा आरोप राजू शिंदे यांच्यावर झाला होता। याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास थोडक्यात समजून घेऊयात। 2009च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेचे संजय शिरसाट हे मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते। त्यांना यामध्ये 58,008 तर त्यांच्या विरोधात असलेले काँग्रेसचे चंद्रकांत पारखे यांना 43,797 मतं मिळाली व 14,211 मतांनी संजय शिरसाट निवडून आले। त्यानंतर 2014च्या झालेल्या निवडणुकीमध्ये संजय शिरसाट यांना 61,282 तर भाजपचे मधुकर सावंत यांना 54,355 मतं मिळाली। यावेळी 6,927 मतांच्या फरकाने संजय शिरसाट विजयी झाले। त्यानंतर 2019मध्ये झालेल्या निवडणुकीत संजय शिरसाट पुन्हा एकदा निवडून आले आणि त्यांनी हॅट्रिक केली। यावेळी त्यांना 83,792 मतं मिळाली तर अपक्ष असलेले उमेदवार राजू शिंदे यांना 43,347 मतं मिळाली व या निवडणुकीमध्ये 40,445 मतांनी राजू शिंदेंचा पराभव झाला होता। या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे संजय शिरसाट हे अधिकृत उमेदवार असताना भाजपच्या पाठिंब्याने राजू शिंदे यांनी या निवडणुकीमध्ये बंडखोरी केली असा आरोप त्यांच्यावरती झाला होता। परंतु भाजपमध्ये राहून आपले प्रश्न सुटत नाहीत अशी भावना कार्यकर्त्यांची झाल्याचं राजू शिंदे यांनी सांगितलं आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षात त्यांनी प्रवेश केला। आता विधानसभा निवडणुकीसाठी राजू शिंदे हे पुन्हा एकदा मैदानात उतरलेत, परंतु महत्त्वाचं म्हणजे या जागेसाठी काँग्रेसने देखील दावेदारी सांगितली। याआधी काँग्रेसने 2014ला जितेंद्र देहाडे यांना उमेदवारी दिली होती, परंतु त्यावेळी काँग्रेसला यश आलं नाही। त्यानंतर 2019ला रमेश गायकवाड यांना देखील उमेदवारी दिली, मात्र अर्जातील तांत्रिक त्रुटींमुळे तो बाद झाला। आता पुन्हा एकदा जितेंद्र देहाडे आणि रमेश गायकवाड हे निवडणुकीच्या तयारीला लागलेत। त्यामुळे महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसपैकी या जागेसाठी कोण उमेदवार असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवसेनेतील बंडानंतर आमदार संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू सातत्याने मांडली आहे, परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिरसाटांच्या भूमिकेला मतदारसंघातले मतदार पाठिंबा देणार का हा एक मोठा प्रश्न आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल चॅनलला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।